स्वाती गोडसे, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आता बघणार आहोत राज्यासह देश विदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला राज्यातली महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। तर आज दुपारी 1 वाजता प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। तर मातोश्रीवरती दोघांची ही भेट होणार असून आता या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते याची उत्सुकता आहे। मंत्रिमंडळ विस्तारावरून आमच्यात मतभेद नाहीत, योग्य वेळी तारीख ठरेल असं सांगितलं होतं। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री तारीख जाहीर करतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल। काँग्रेसची यादी आली नाही, त्याची चर्चा दिल्लीमध्ये होती आणि ती यादी आली की मंत्रिमंडळ विस्तार होईल असं या ठिकाणी जयंत पाटील यांनी सांगितलंय। 30 डिसेंबरला दुपारी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून देण्यात आली। शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची काल सह्याद्रीवर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठक पार पडली। शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 10 कॅबिनेट मंत्रिपद आणि 3 राज्य मंत्रिपद, तर काँग्रेसला 10 मंत्रिपद देण्याचा निर्णय झाल्याचं सामनानं म्हटलंय। मात्र काँग्रेसनं अजून आपले पत्ते उघडले नसल्याचाही दावा सामनानं केलाय आणि त्यामुळे विस्तार लांबणीवर पडल्याचं सामनानं म्हटलंय। झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले। त्या 27 डिसेंबरला झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन शपथ घेणार आहेत। यावेळी काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदासह 5 मंत्रिपद दिली जाण्याची शक्यता आहे। कोलकाताच्या राज्यपालांना विद्यार्थ्यांनी काळे झेंडे दाखवलेले। सीएए आणि एनसीआरच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचं हे आंदोलन पेटल्याचं बघायला मिळतं। राज्यपाल जगदीप धानखर जाधवपूर विद्यापीठामध्ये आले असता विद्यार्थ्यांनी राज्यपालांच्या गाडीला घेराव घालून त्यांना काळे झेंडे दाखवले। नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून भाजपला होणारा विरोध वाढताना दिसतोय। त्यातच झारखंडमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवानं विरोधकांचा जोरही वाढलाय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कायद्याविरोधात समविचारी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ममता बॅनर्जी यांनी त्या संदर्भात पत्र लिहिलंय। दिल्लीमध्ये आज सकाळी पुन्हा भीषण आग लागल्याचं बघायला मिळालं। नरेला परिसरात चपलांच्या फॅक्टरीत भीषण आग लागली होती। तर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 22 गाड्या दाखल झाल्या आणि यानंतर सिलेंडर स्फोटानंतर फॅक्टरीमध्ये ही आग लागल्याचं समजते आणि ही आग आता नियंत्रणात आल्याची देखील माहिती मिळतेय। हैदराबादला आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 3 दिवसीय विशेष शिबिराला सुरुवात होत आहे। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मुख्य उपस्थितीत सागर रिंग रोड लगत भारत इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्रांगणात हे शिबिर होणार आहे। या शिबिरात संपूर्ण आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून 14 ते 80 वयोगटातले 10,000 स्वयंसेवक सहभागी होणार आहेत। आणि एक विचित्र बातमी पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमधली आहे। ही बातमी दुर्गापूरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली एक विमान अडकून पडलं आहे। तर त्यामुळे वाहतुकीला या ठिकाणी मोठा अडथळा निर्माण झालाय। ट्रेलरमध्ये भारतीय पोस्टल खात्याचे जुनं विमान हलवताना चालकाला धुक्यामुळे ओव्हरब्रिज दिसला नाही आणि या ओव्हरब्रिज खाली विमान येताच विमान तिथेच अडकलंय। तर सकाळपासूनच संपूर्ण रस्ता ठप्प झालाय। मात्र हे रखडलेलं विमान पाहण्यासाठी लोकांची मात्र या ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याचं बघायला मिळतंय। गोवंडीतील शौचालयाची टाकी साफ करताना गुदमरून 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी मोरिया सोसायटीच्या खजिनदाराला अटक केली आहे। इमारतीचं ड्रेनेज साफ करण्यासाठी उतरलेल्या 3 कर्मचाऱ्यांचा ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यानं आतमध्ये गुदमरून मृत्यू झालाय। शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी जाहीर झाल्यानं याचा मोठा या ठिकाणची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याचं बघायला मिळते आणि जिल्हा बँकांना देखील याचा आर्थिक तोटा होणार आहे। मार्च महिन्यांपूर्वी सरकारनं कर्जमाफीचे पैसे दिले तर या आर्थिक वर्षात जिल्हा बँकांचा तोटा मोठ्या प्रमाणावर भरून निघू शकतो। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सध्या थकीत कर्जवसुली रक्कम ही तब्बल 2117 कोटी असून या कर्जमाफीमुळे बँकेला एक रकमी 1184 कोटी मिळू शकतात। पुण्यातील मेट्रोच्या कामाला वेग आला असून येत्या 24 महिन्यांमध्ये
पुणेकरांच्या मेट्रोचं स्वप्न पूर्ण होणार आहे. पुण्यातील कृषी विद्यापीठ तसंच स्वारगेट परिसरातून भूमिगत मेट्रो मार्गासाठी बोगदे खोदण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. येत्या 25 डिसेंबरला बुधवारी ठाकुर्ली स्थानकामध्ये पादचारी पुलाचं गर्डर टाकण्याचं काम सुरू होणार असल्यामुळे विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली दरम्यान धीम्या आणि जलद मार्गासह 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी काम हाती घेण्यात येणार आहे. तर बुधवारी सकाळी 9:15 नंतर 5 तास रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. तर या ब्लॉकमुळे मेगा ब्लॉक घेण्यात आल्यामुळे 16 मेलणी एक्सप्रेसही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात पंचवटी एक्सप्रेस, राज्य राणी एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन एक्सप्रेस तसंच दादर जालना आणि जालना दादर जनशताब्दी, महालक्ष्मी एक्सप्रेस या गाड्यांचा देखील समावेश आहे. थंडीच्या दिवसात सकाळी धुक्यासारखं वातावरण मुंबई शहरातही बघायला मिळतंय. मुंबई उपनगरात विशेषतः ढगाळ वातावरण अधिक दिसत आहे. थंडीच्या कालावधीत धुरकट वातावरण सकाळी होतं. कालांतराने सूर्यप्रकाश वाढला की ते कमी होतं, अशी माहिती कुलाबा वेधशाळेनं दिली आहे. मुंबई शहरामध्ये 2 दिवसांमध्ये ढगाळ वातावरण असल्यानं हवेत हलका गारवाही वाढलाय. तर मुंबई शहरात धुरकट वातावरण असल्यानं हवेची शुद्धता कमी झाली होती, असं देखील नोंद या ठिकाणी केल्याचं बघायला मिळतंय. भुसावळ तालुक्यात धुक्याची चादर पसरल्याचं बघायला मिळालं. रस्त्यावर त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचंही चित्र आहे. वाहनधारकांना सकाळी 5 पासून ते 10 पर्यंत या धुरकट वातावरणाचा सामना करावा लागतो आणि अशाच वातावरणात त्यांना वाहन चालवणं सकाळच्या सुमारास अतिशय कठीण झालं असल्याचं वाहन चालक बोलत आहेत. त्यामुळे सकाळी 9 पर्यंत वाहन चालकांना गाड्यांची लाईट लावूनच वाहन चालवावं लागत असल्याचं चित्र भुसावळमध्ये बघायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातील वनोजा वनपरिक्षेत्रानजीक शेलू बाजार महान रस्त्यावरील पूर शेत शिवारात या ठिकाणी बिबट्या मृत अवस्थेत आढळलाय. सदर घटना सुमेध इंगोले हे शेतात गेले असता त्यांना कळली आणि हा बिबट्या 2.5 वर्षांचा असून त्याचा मृत्यू हा विषबाधेनं झाल्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरीतील पर्यावरणवादी संघटनांनी वृक्षांचा वाढदिवस साजरा केलाय. वृक्षांना हळदी कुंकू लावून त्यांचं औक्षण करण्यात आलं. तर सेंद्रिय खतांचा केकही यावेळी कापण्यात आला. या आगळ्या वेगळ्या वाढदिवसाला लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व मंडळी उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. दुपारी देवस्वारीनं यात्रा सुरू होणार आहे. खंडोबाची भारतातली ही सर्वात मोठी यात्रा आहे. तर आजपासून 5 दिवस सलग ही यात्रा या ठिकाणी सुरू असणार आहे. माळेगाव इथे खंडोबाचं पुरातन मंदिर आहे. इथे खंडोबा आणि म्हाळसा कांती यांच्या मूर्ती देखील मंदिरात बघायला मिळतात. महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आदी राज्यांमधून भक्तगण या ठिकाणी खंडोबाच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी आवर्जून हजेरी लावत असतात. पुण्यातही नाताळनिमित्त बाजारपेठा सजून गेल्याचं बघायला मिळते. विशेषतः कॅम्प परिसरात नाताळचा जोरदार माहोल आहे. या भागातील चर्चेस विद्युत रोषणाईनं सध्या सजल्याचं बघायला मिळते. तसंच बाजारपेठेतही नाना विविध आकारातले ख्रिसमस ट्री, लाल टोप्या परिधान केलेले सांता क्लॉज, बाहुल्या, बहुरंगी स्टार्स आणि रिंग्स, बेल्स आणि भेटवस्तू घेण्यासाठी ख्रिस्ती बांधव या परिसरात गर्दी करताना बघायला मिळत आहेत. पुणे शहरात कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, लष्कर भागात ख्रिसमस मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. दरम्यान चर्चमधील मुख्य प्रार्थना देखील आज रात्री 12 वाजता या ठिकाणी होणार आहे. नाताळ सणानिमित्त उल्हासनगर शहरात भव्य रॅली काढण्यात आली. एकता सामाजिक संघटनेच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली होती. यावेळी येशू ख्रिस्त यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. या रॅलीत धर्मगुरू, पास्टर आणि मोठ्या संख्येनं ख्रिस्ती बांधव जे आहेत ते सहभागी झाले होते. नाताळचं आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोवा सज्ज झालाय. ख्रिसमस साठी मुख्य आकर्षण असलेल्या केकसाठी केक शॉप देखील सजली आहेत. सर्वत्र जिंगल बेल्सचे सूर ऐकायला येत आहेत. गोव्यातील ख्रिसमससाठी खास गोवन पदार्थांना विशेष मागणी असते. ख्रिसमस पार्टीसाठी हॉटेलमध्ये जोरदार तयारी असून अनेक ठिकाणी डिनरचं देखील विशेष पद्धतीनं आयोजन करण्यात आलंय. कोकणामध्ये नाताळ आणि 31 साजरा करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. कोकणामध्ये दाखल झालेल्या पर्यटकांनी ताजे मासे खरेदी करण्यासाठी बंदरावर गर्दी केल्याचं दृश्य बघायला मिळतंय. देशभरात ख्रिसमसचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे. थायलंडमध्ये देखील नाताळचं स्वागत होत आहे. हत्तींना सांता क्लॉजची वेशभूषा करून त्यांना शहरातील
शाळांमध्ये छोटुकल्यांचा आनंद वाढवण्यासाठी नेलं जातंय आणि हे सांता क्लॉज हत्ती चिमुकल्यांना सांता क्लॉजच्या रूपात आलेले हत्ती या चिमुकल्यांना गिफ्ट्स देत आहेत. या सांता क्लॉज हत्तींना बघून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलताना बघायला मिळतोय. तिकडे युरोपमधील फिनलंडमध्ये सांता क्लॉज थीम पार्क तयार करण्यात आले. या पार्कमध्ये कॅरोल गात नाताळचं स्वागत केलं जात आहे. तर सांता क्लॉज या पार्कमध्ये येऊन नागरिकांना नाताळच्या शुभेच्छाही देतोय. फिनलंडमधील हे थीम पार्क विविध रंगांनी सध्या सजून गेलंय. आणि तर बातम्या आहे इंडोनेशियामधून. इंडोनेशियामध्ये एक भीषण अपघात झालाय. बस चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट 262 फूट खोल प्रवाहित असलेल्या नदीत कोसळली आणि या अपघातात 25 जणांचा दुर्दैवानं मृत्यू झाला. तर 14 जण जखमी असल्याचं कळतंय आणि सध्या या जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्व बोस्नियामध्ये एक गाडी पेट्रोल पंपावर जाऊन धडकली आणि यामध्ये तिचा भीषण स्फोट झालाय. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू तर 20 जण जखमी झाल्याचं कळतंय. तर आजूबाजूच्या अनेक गाड्यांचा देखील यामध्ये नुकसान झालंय. तर स्फोटात पेट्रोल पंपही पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं कळतंय. पोर्तुगालमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय आणि त्यामुळे शहरात पाणी शिरलंय. जवानांकडून पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर ज्या ठिकाणी जवानांना पोहोचणं कठीण आहे अशा भागांमध्ये समुद्री जवानांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे. कोआला या प्राण्याचा पाणी पितानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या जंगलात सध्या आग लागली आहे आणि याचाच फटका वन्य प्राण्यांना देखील बसतोय. अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवताना एक तहानलेला कोआला हा प्राणी नजरेस पडला आणि जवानांनी त्याला बॉटलनं पाणी पाजलं. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आजीने दिलेल्या हळद दुधाने आराम तर मिळतोच, पण त्याच मायेत पुढच्या वर्षी 29 जानेवारीला सध्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीनं हा निर्णय घेतलाय. जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात नव्या ऑफर्स घेऊन आलाय. 2020 मध्ये जिओने ग्राहकांसाठी 2020 हॅपी न्यू इयर ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना 2020 रुपयांचा पेमेंट केल्यानंतर वर्षभर अनलिमिटेड सेवा मिळणार आहे. वेस्ट इंडिज नंतर भारत आणि श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया सोबत खेळण्यासाठी आता भारत टीम सज्ज झाल्या. टीम इंडिया 2020 मध्ये पहिली मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. तर यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून श्रीलंकेविरोधात होणाऱ्या T20 मालिकेत रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. धोनीला सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्ष पूर्ण झाल्यानं त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. धोनी काही काळापासून क्रिकेटपासून दूर असला तरी त्याचा चाहता वर्ग मात्र अजिबात कमी झालेला नाहीये. बांगलादेश विरुद्ध 23 डिसेंबर 2004ला धोनीनं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. धुरळा सिनेमातील नाद करा हे गाणं नुकतंच रिलीज झालंय. याच गाण्यावर सईद ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णी या दोघींनी ठेका धरत एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळतोय. तर धुरळा सिनेमा 3 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. पॅडमॅन या चित्रपटाला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर निर्माता या नात्यानं अक्षय कुमारनं हा पुरस्कार स्वीकारला. नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात हा दिमाखदार सोहळा पार पडला. तर उरी या चित्रपटासाठी विकी कौशल या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. तर यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आयुष्मान खुरानाला देखील प्रदान करण्यात आला. अंधाधून या चित्रपटात अप्रतिम अभिनय केल्यानिमित्त त्याचा गौरव करण्यात आला. श्रीराम राघवन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला. बधाई हो या चित्रपटात आजीची भूमिका खूपच गाजली आणि त्यासाठी सुरेखा सिकरी रेगे यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुरेखा सिकरी या 1978 पासून रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीत सक्रिय आहेत. वयाच्या 62